राम राम मंडळी, शुभ प्रभात. कसे आहात? तर मंडळी, थंडी खूपच वाढलेली आहे आणि मी प्रवीण सर्वांचं स्वागत करत आहे प्रिन्सेस आरवी चॅनलवरती. मंडळी, प्रियानं जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता, पोटॅटो क्रिस्पी बॉल असं काही तर मेनू आहे. तर चायनीजचा मेनू ट्राय करायला लागलेले आहे. तर बघू शकता, पोटॅटो म्हणजे आपला बटाटा मस्तपैकी तो गरगटा त्याचा करून त्याच्यामध्ये पीठ वगैरे टाकलेलं आहे वेगवेगळं. आणि हे असे जे आहेत ते चौकोन गोल गोल केलेले आहेत. तर त्याच्यानंतर इकडं कढईमध्ये कांदा घेतलेला आहे, तेल वेल टाकून. त्याच्यानंतर मसाला हे टाकत आहे, मिरची वगैरे सगळं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर सॉस पण थोडा टाकलेला आहे, जो की गोड गोड लागतो थोडासा आणि तिखट पण असतो. तुम्हाला माहिती आहे चायनीजचा जो सॉस आहे तो. तर याच्यामध्ये जे गोळे केले होते ना, त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून ना सॉस वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी बघू शकता, असं झालेलं आहे, एकदम क्रिस्पी लागते. तर तुम्हाला दाखवतो मंडळी कसं कसं झालेलं आहे. तर मंडळी बघू शकता किती खमंग वाटत आहे. आणि सोबत मंडळी केलेल्या आहेत भाकरी आहेत. तर भाकरीचं पीठ मळायला चालू झालेलं आहे मंडळी. ओळख की जरा बर बर या आरवी थांब जरा तुला देतो. भयात झाला तुला. भया कसा हाणतोय आपण सायकल बघायचं. ठीक आहे, त्याला जमते का बघू आपण. ठीक आहे. ही आमुषा असल्यामुळं योगा ही बाजरीच्या भाकरी कडक कडक का आवडते त्या मिस्टरांना आमच्या, म्हणून बाजरीची भाकरी केलेली आहे. योगा इथं नारळ घेतलेला आहे, इथं पापड तळल्यात, ही शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या त्या आम्ही, इथं खारं वांग, इथं मोगा काही आणलेला आहे. योगा ही हळदी कुंकू लावून ही स्वस्तिक काढून त्याच्या पुड्या आहेत बघा. ह्यात काड्याची पिठी घेतली बरं का, ओलिवच्या म्हणून पेपर कागदात गुंडाळलेले. ही वडं पण बनवल्यात, हिरवी मिरची पण बनवल्या. आज आमुषाला असं शेतात आम्ही नैवेद्य करतो. पुरणपोळ्याचा निवेद्य करायचा होता, तर आज केलेला नाही. आम्ही दोघंच असल्यामुळं आम्ही लई काही करू शकत नाही. खाणार कोण जास्त करू, मग तेवढ्याच आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या दोघापुरत्या, निवेदापुरते. शेताला निवेद दाखवावं, वर्षातूनही निवेद दाखवायलाच पाहिजे असं म्हणून असं केलेलं आहे. प्रत्येक वर्षाला करायचं असतं हे आमुषाला. आता निवेद्य दाखवून आम्ही जाणार आहे बरं का. आम्ही शेतात चाललेले आहे निवेद्य घेऊन. हेवगा पिशवीत घेतलेला आहे, चालले बघा आता निवेद्य घेऊन. आलेला आहे बघा, आणि हळदी कुंकू लावायला लागलेले आहे. बघा हळदी कुंकू लावून घेते बघा. असं इथं हळदी कुंकू लावलंय, हळदी कुंकू लावले. काड्याची पिठी आहे इथं बघा. आता अगरबत्ती लावून घेते, अगरबत्ती लावते. आता अगरबत्ती लावून घेऊन, आता वारं सुटलेलं आहे. अगरबत्ती लागत्या का नाही लागत्या काय माहिती खरं, पण आपण लावायचा तर प्रयत्न करायचा आहे बरं का अगरबत्तीचा. वारं सुटल्यामुळं काय लागू शकत नाही बघा अगरबत्ती. बघा आरती पण लावायला आलेली आहे बरं का. इथं आरती पण राहायला झालेली आहे बरं का. अशी कशी आरती राहायची वाऱ्यात सांगा. नाही आडोशाला ठोक येते, नाही राहिली नाही. आडोशाला ठोक आहे. हां, ही आरती राहिली. इथं तेल आणि हे असंच ओतून ठेवते, असं करते बघा. एवढं ही इथं देवाला निवेद्य ठेवत्या. ही अगरबत्ती इथं खवते बघा. काय वाभी या या टावेल कुणा टाव कुठं आहे. आता नारळ फोडून घेणार आहे बरं का. आणि कशात तर घे काढ. निवदाला चपाती करायची. काय बाय हरभरा सर्व आम्हीच तर काय तरच असतं हो. आम्ही ट्रॅव्हल गावला का होय. बस
जावा आता मोगा पुरायला आणि बेडग घेऊन जावा तिकडे. होय. आंबट चांगलं आले तुम्ही मगा चांगलं तेवढीच रोप आहे चांगलं कुठे यायचं. कल्पना आजी नारळाचे टरपालं काढत आहेत आमच्या. भरपूर निघतात नारळ, 100-200 असं नारळ निघतात महिन्याला 2 महिन्याला. आणि त्या नारळा आम्ही फोडून खोबरं काढत असतो. तर मंडळी आमचं जेवण बनवून तयार झालेलं आहे. तर बघू शकता ताट केलेलं आहे. इकडं माझ्या आवडीचं चमचमीत वांग केलेलं आहे आणि इकडं आपली ज्वारीची भाकरी केलेली आहे. आणि इकडे जे चायनीज म्हणतोय ना, तर चायनीजचं जे केलं होतं मेनू तर तो आहे. तर मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.